या संदर्भामध्ये आपल्या इथल्या खासदार स्मिताताई वाघ यांनी वारंवार तक्रार केली आहे. ठेकेदाराला सुद्धा वॉर्निंग दिली होती. गडकरी साहेबांकडे सुद्धा पत्र देऊन त्यांनी तक्रार केलेली आहे. पण ठेकेदाराला वारंवार सांगून सुद्धा त्यांनी त्याच पद्धतीने काम केलं, अतिशय चुकीच्या पद्धतीने काम केलेलं आहे. मला वाटतं त्यामुळे सगळी माती धसलेली आहे. मला वाटतं गडकरी साहेब या बाबतीमध्ये त्यांनी गांभीर्याने विषय घेतलेला आहे आणि ते ठेकेदारावर अतिशय कठोर कारवाई, कडक कारवाई करतील. हो, पण याच्यामध्ये एक मिनिट, एक सगळ्यात महत्त्वाचं आहे की हा एवढा मोठा गंभीर विषय, रेल्वेचे हजारो गाड्या जातात म्हणजे रोज, हा पूर्ण सेंट्रल गव्हर्नमेंट सुद्धा याच्यात हे झाली असती. असं असताना लोकप्रतिनिधी हताशे, लोकप्रशासन हताशे, ह्या अशा प्रकारच्या जे कामं होत असतात किती गंभीर गोष्ट आहे. आणि मला वाटतं आरोबी जो आहे, रेल्वे लाईन आहे, रेल्वे लाईनच्या वरतून जो पूल गेला त्याला काही झालेलं नाही आहे. पण तिथून आपण मातीचा भराव टाकतो खाली उतरायसाठी दोन्ही बाजूने, कारण हा मोठा हायवे, नॅशनल हायवे आहे मोठा, आणि त्या ठिकाणी ही माती धसलेली आहे. रेल्वेच्या वरून जो ब्रिज गेलेला आहे त्याला कुठेही धक्का नाही आहे किंवा त्याला कुठेही डॅमेज नाही आहे. पण माती धसल्यामुळे, आणि त्यात विशेष करून मला असं वाटतं काळी माती त्यांनी टाकलेली आहे, मुरुम टाकलेलं दिसत नाही आहे. बघू सगळं तपासणी होईल खोदल्यावर त्या ठिकाणी. पण ही काळी माती टाकल्यामुळे मला असं वाटतं हा पुढचा भराव जो आहे हा धसलेला आहे. पण रेल्वेला कुठेही डॅमेज नाही आहे किंवा रेल्वेच्या वरती जो पूल गेलेला आहे तो कुठे डॅमेज झालेला नाही सुदैवाने. आज घटनेला चौथा दिवस आहे. आपण जर पाहिलं अजूनही प्रॉपर इन्स्पेक्शन या साऱ्या घटनेचं झालेलं नाहीये. ठेकेदाराकडून जर आपण पाहिलं तर मलमपट्टी आणि मलमपट्टी करून चालणार नाही. हे सगळं काढून आपल्याला पुन्हा नवीन करावं लागेल. हे असं नाही की ते डांबर टाकून दिलं, थोडीशी माती टाकून दिली, काम सुरू केलं, असं करता येणार नाही. मोठा अपघात त्या ठिकाणी होईल. आणि ठेकेदाराची टीम जी एक्सपर्ट आहे त्यांचे ते येऊन गेले असं म्हणतायत. तर मी नाशिकला होतो, आम्ही ते कोणी नव्हतो, पण ती काल त्यांची टीम आली. उद्यापर्यंत दिल्लीची सगळी एक्सपर्ट टीम या ठिकाणी येणार आहे, ते या ठिकाणी बघतील. पण आता ठेकेदाराला सांगितलं की मलमपट्टी करतं, मलमपट्टी कुठल्या ठिकाणी चालणार नाही, कारण हा पूरच म्हणजे हा सगळा भरावच कोसळलेला आहे आणि त्यामुळे कुठलाही धोका आपल्याला घेता येणार नाही. इथून वाहतूकसुद्धा सुरू करता येणार अजिबात नाही. सगळं होईल. स्ट्रक्चर फाउंडेशन किती घेतलं, स्ट्रक्चर ऑडिट काय आहे, काय वापरलं, काय नाही वापरलं, त्याची सगळी चौकशी अंती या ठिकाणी तो निर्णय होईल. पण निश्चित या संदर्भामध्ये सगळी चौकशी, सखोल चौकशी या ठिकाणी केली जाईल. हा धुळ्याहून नागपूरकडे जाणारा नॅशनल हायवे तरसोद जळगाव बायपास या ठिकाणी आहे. आणि हा या पावसामुळे इतका वाईट पद्धतीने आता धसलेला आहे. म्हणजे हा आरोबी आहे. रेल्वेच्या वरून हा ब्रिज गेलेला आहे आणि रेल्वेचे पट्टी जर आपण सोडली, लाईन सोडली तर त्याच्या बाहेर जो आपण त्या ठिकाणी मुरुम टाकलेला असतो, त्याला सरफेस केलेला असतो, तर तो अतिशय वाईट पद्धतीने धसलेला आहे. या ठिकाणी ठेकेदारांचे माणसं आलेले आहेत, त्यांच्याशी आम्ही बोललो, त्याचे मालक अजून आलेले नाहीत, ते येतील. गडकरी साहेबांच्या कार्यालयाशी आमचा संपर्क आहे. गडकरी साहेबांच्या कानावर सगळी बातमी गेलेली आहे, माहिती दिली आहे, फोटोसुद्धा आम्ही पाठवलेले आहेत. पण या संदर्भामध्ये उद्या दिल्लीची टीम या ठिकाणी येते, जे एक्सपर्ट आहेत त्यातले ते या ठिकाणी येत आहेत आणि ते पाहणी करून नंतर काय असेल कारवाई ते केली जाईल. पण मला वाटतं अतिशय विषय गंभीर आहे, अतिशय गंभीर विषय या ठिकाणी आहे. अशा पद्धतीने एवढ्या मोठ्या ब्रिजवर थोडाफार पाऊस पडला, म्हणजे काही फारही पाऊस तर मी असं म्हणेल, पाऊस आम्ही काल एक पाडलेले आहेत. आता आम्ही कोकणातला पाऊस पडला, पालघरला पाहिलं, रायगडला, पण छोटासुद्धा पूल 2-5 कोटीचा धसलेला नाही. पण ज्या पद्धतीने या ठिकाणी ही सगळी माती धसलेली आहे हा अतिशय गंभीर आहे. माननीय गडकरी साहेबांच्या कानावर मी सर्व टाकलेलं आहे. त्यांनी सांगितलं की जर कडक ॲक्शन आपण त्या ठिकाणी घेऊ. पण मोठी दुर्घटना टळली असे म्हणायला हरकत नाही. अन्यथा या ठिकाणी वाहनं चालले असताना जर असं झालं असतं तर मला वाटतं मोठी दुर्घटना त्या ठिकाणी झाली असती. पण या संदर्भामध्ये आता आम्ही सर्वजण, म्हणजे मी बाहेरगावी होतो, रात्री नाशिकहून आलो, गुलाब पण या ठिकाणी बाहेर, आम्ही आज ठिकाणी आलो, राजू मामा इथले आमदार आहेत, आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. पण एक कडक कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये ठेकेदारावर मग त्याला ब्लॅकलिस्ट करा, त्याच्यावर कारवाई करा. कारण हे एक ठेकेदार काम मिळतो, दुसऱ्याला सबलेट करतो, तो तिसऱ्याला सबलेट करतो, अशा पद्धतीने काम चाललेलं आहे. आणि म्हणून त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आम्ही गडकरी साहेबांकडे केलेली आहे.